पंजाबमधल्या आदमपूर एअरबेसला मोदींची भेट, जवानांशी साधला संवाद। एअरबेस उद्ध्वस्त झाल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानची केली पोलखोल। ऑपरेशन सिंदूर फक्त स्थगित झालं, संपलेलं नाही। मोदींनी पुन्हा एकदा केलं स्पष्ट, यापुढे दहशतवादी हल्ला झाल्यास भारत आपल्या अटींवर सडेतोड उत्तर देणार, मोदींनी ठणकावलं। काश्मीरचा प्रश्न द्विपक्षीय चर्चेतूनच सोडवणार, भारताकडून भूमिका स्पष्ट। पीओकेचा ताबा पाकनं सोडावा, परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेतून निर्वाणीचा इशारा। भारताच्या ऑपरेशन सिंदूरचा पाकिस्ताननंच दिला मोठा पुरावा। भारताच्या कारवाईत 11 पाकिस्तानी सैनिकांसह 51 जण मारले गेले, कांगावा करणाऱ्या पाकिस्तानचा कबुलीनामा। जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, लष्कर-ए-तोयबाच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दलांची दहशतवाद्यांविरोधात आक्रमक मोहीम। शिंदेंच्या शिवसेनेच्या उदय सामंतांनी घेतली राज ठाकरेंची भेट, राजकीय खिचडी शिजली नाही तर खरी खिचडी खाल्ली, सामंतांचा उद्धव ठाकरेंना टोला। उद्धव ठाकरेंच्या अटी शर्तींनंतर राज ठाकरेंच्या महायुतीच्या नेत्यांची गाठीभेटी सुरूच, राज ठाकरेंनी उद्धव यांच्या अटींना केराची टोपली दाखवली का, सवाल उपस्थित। राज्याच्या 10वीचा निकाल 94%, यंदाही मुलींची बाजी। कोकण विभाग अव्वल तर कोल्हापूर विभाग दुसऱ्या स्थानावर, राज्यात यंदा 238 विद्यार्थ्यांना 35% गुण। सीबीएसई 10वी आणि 12वीचा निकाल जाहीर, 12वीत 88% विद्यार्थी उत्तीर्ण तर 10वीचा निकाल 93%। अमेरिकेच्या टॅरिफ बॉम्बला भारताकडून प्रत्युत्तर, पोलाद आणि ॲल्युमिनियमवर लावलेल्या कराविरोधात अमेरिकेवर कर लादण्याचा WTO मध्ये भारताचा प्रस्ताव। सर्वसामान्यांना दिलासा, सलग तिसऱ्या महिन्यात महागाई दर 4% कमी, किरकोळ महागाई दर 6 वर्षांच्या निचांकी पातळीवर, रेपो रेट कमी होण्याची शक्यता। अंदमान आणि निकोबारमध्ये मान्सून दाखल, अंदमानमध्ये जोरदार पाऊस, मान्सून महाराष्ट्रात 6 जून रोजी दाखल होण्याची शक्यता, पुणे वेधशाळेचा अंदाज। ऐन मे महिन्यात राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाची दमदार हजेरी, वादळी वाऱ्यासह होणाऱ्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।